नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर विकास सुकाळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, पीपल्स कॉलेज नांदेड, सर्वांचं स्वागत करतो. या लेक्चरमध्ये आपण BA थर्ड इयर सेमिस्टर 5 पेपर नंबर DSC इकॉनॉमिक्स फर्स्ट, तर यामध्ये जे आपल्याकडे 4 पेपर आहेत, तर त्या 4 पेपरमधील एका पेपरच्या पहिल्या प्रकरणाचे विश्लेषण आपण करणार आहोत. यामध्ये 4 पेपर कोणते आहेत? ऑप्शनल पेपर आहेत. तर पहिला पेपर आहे हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट, दुसरा पेपर आहे मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, तिसरा पेपर आहे क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स आणि चौथा पेपर आहे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स. तर हा DSC ECO फर्स्ट हा पेपर आहे. रेग्युलर त्याला आपण व्यवहारामध्ये 9वा पेपर असंही म्हणतो. या 9व्या पेपरमध्ये 4 पेपर ऑप्शनल आहेत, त्यापैकी एक पेपर आपण निवडायचा आहे. या 4 पेपरपैकी हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट्स म्हणजे आर्थिक विचारांचा इतिहास या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. या विषयामधील पहिलं जे लेक्चर आहे तर ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर या ठिकाणी 2 मुद्दे आहेत पहिल्या चॅप्टरमध्ये. अर्ली पिरियड हे पहिल्या युनिटचं नाव आहे. यामध्ये 1.1 हा जो मुद्दा आहे तो आहे मर्कंटायलिझम. या मर्कंटायलिझममध्ये कोणकोणते मुद्दे पाहणार आहोत? तर कॉजेस ऑफ राईज ऑफ मर्कंटायलिझम अँड मेन फीचर्स ऑफ मर्कंटायलिझम. दुसरा जो मुद्दा आहे तो 1.2 फिजिओक्रसी, कॉजेस ऑफ राईज ऑफ फिजिओक्रसी अँड मेन फीचर्स ऑफ फिजिओक्रसी. या मेन फीचर्समध्ये ब्रॅकेटमध्ये द नॅचरल ऑर्डर, द नेट प्रोडक्ट अँड द सर्क्युलेशन ऑफ वेल्थ, हे 3 मुद्दे आपण पाहणार आहोत. आता इथं तुम्हाला मुद्दामच समजण्यासाठी मी पॉईंट नंबर 1 हा थोडासा मोठ्या फॉन्टमध्ये दाखवलेला आहे आणि पॉईंट नंबर 2 हा लहान फॉन्टमध्ये दाखवलेला आहे. याचं कारण असं की या मोठ्या फॉन्टमध्ये जो आहे तर तो मुद्दा आपण या ठिकाणी घेणार आहोत. याचं मराठीमध्ये भाषांतर असं करता येईल, व्यापारवाद आणि त्यामध्ये व्यापारवाद उदयाची कारणे आणि व्यापारवादाची मुख्य वैशिष्ट्ये, या 2 मध्ये सुद्धा आपण आज यातला अर्धाच भाग या पहिल्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तो म्हणजे कॉजेस ऑफ राईज ऑफ मर्कंटायलिझम, व्यापारवाद उदयाची कारणे. तर एवढाच भाग आपण यामध्ये घेणार आहोत. आता इथं आपण सुरुवातीला मराठीमध्ये आता हे PPT तयार केलेली आहे. सुरुवातीचा कालखंड, अर्ली पिरियड. यामध्ये व्यापारवाद आणि व्यापारवादाची उदयाची कारणे. इथेही पुन्हा आणखीन छोट्या अक्षरामध्ये मी व्यापारवादाची मुख्य वैशिष्ट्ये दिलेली आहेत, तर ते नंतरच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. तर इथं व्यापारवाद उदयाची कारणे हा आपल्याला महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, मानवाच्या गरजा या बदलणाऱ्या असतात. मानवाच्या गरजा अनंत आहेत हे आपण शिकलेलो आहोत आणि सुरुवातीपासूनच अगदी मानवी जीवनाला सुरुवात झाली तेव्हापासून मानवाच्या गरजा ह्या अनंत गरजा आहेत आणि या गरजा बदलणाऱ्या आहेत. आणि मानव मग गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतो. हे प्रयत्न करण्यापूर्वी त्याच्या मनात वेगवेगळे विचार येतात. एखादी गरज पूर्ण करायची असेल, अन्नाची गरज पूर्ण करायची असेल, भूक लागली असेल त्याला, तर आपलं अन्न कुठून मिळेल? समोर प्राणी आहेत, झाडावर फळे आहेत, फळे उंच आहेत, मग ते फळे कसे घेता येतील याचा अगोदर तो विचार करायचा रंट्या अवस्थेमध्ये. आणि मग त्याप्रमाणे ती अन्न शोध घेण्यासाठी किंवा अन्न मिळवण्यासाठी त्या प्रकारे तो प्रयत्न करत असे. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की मानवाच्या गरजानुसार मानवाचे विचार बदलतात. कारण मानवाची गरज पूर्ण करायची असेल तर त्याला अगोदर ती गरज पूर्ण करण्यासाठी नवीन विचार मनामध्ये आणावे लागतात आणि त्या विचाराप्रमाणे मग तो कृती करत असतो. म्हणजे गरजेप्रमाणे विचार बदलतात. गरजेप्रमाणे मानवाच्या वैचारिक परिवर्तनामध्ये किंवा मानवाचे वैचारिक परिवर्तन होते, विचारामध्ये बदल होतात. तर अशा प्रकारचे बदल
अगदी सुरुवातीपासून झालेली आहेत, अगदी रानटी अवस्थेपासून. आणि हे सर्व गरज मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच हे सर्व बदल झाले आहेत. म्हणजे एकंदरीत नवीन विचाराची पायाभरणी ही सुद्धा गरज निर्मिती आणि गरजपूर्ती यामधूनच झालेली आहे. सुरुवातीला 14व्या शतकामध्ये आपल्या युरोपमध्ये प्रामुख्यानं सरंजामशाही आणि तत्पूर्वी गुलामगिरी होती. या गुलामगिरीचे वैशिष्ट्य काय, तर वेगवेगळे मालक हे आपल्याकडे गुलाम पाळत असत आणि गुलामांना कुठलाही मोबदला न देता त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये शारीरिक श्रम करून घेतलं जात असे. आणि हे गुलाम त्यांच्यावर एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारे त्याला प्रतिकार गुलामांना करता येत नव्हता आणि गुलामांचं शोषण हे गुलामांचे मालक करत होते. ही झाली गुलामगिरी. गुलाम आणि गुलामांचे मालक ह्या दोन वर्ग व्यवस्था किंवा हे दोन प्रकार, हे दोन वर्ग या काळामध्ये होते. याचबरोबर 14व्या शतकामध्ये सरंजामशाही सुद्धा होती. सरंजामशाहीमध्ये जमिनीचे मालक, हजारो एकर जमिनीचे काही मालक असायचे आणि मग त्या जमिनीवर काम करण्यासाठी जमीनदार हे कुळांना किंवा शेतकऱ्यांना ठेवत असत. या शेतकऱ्यांना अतिशय अल्प मोबदला किंवा अनेक वेळा मोबदलाही देत नव्हते, विना मोबदला काम करून घेतले जात होते. ह्या दोन्ही व्यवस्था, गुलामगिरीची व्यवस्था आणि सरंजामीची व्यवस्था, ही दोन्ही व्यवस्था सदोष होत्या. या दोन्ही व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं किंवा गुलामांचं म्हणा, शेतकऱ्यांचं म्हणा, मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत होतं. आणि मग या शोषणाच्या विरोधात वेगवेगळे विचार मांडले जाऊ लागले. याचबरोबर या 14व्या शतकामध्येच किंवा याच कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये राजेशाही होती. परंतु राजेशाही ही फक्त नावाला होती. राजाला आर्थिक अधिकार नव्हते. या काळामध्ये आर्थिक अधिकार किंवा जे अधिकार होते ते पोपला होते अधिकार. धार्मिक सत्ता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होते किंवा धार्मिक सत्तेचं अधिराज्य त्या ठिकाणी होतं. आणि मग राजाला पोपच्या साह्यानं किंवा त्याच्या विचाराने, त्याच्या सल्ल्याने आपला राज्यकारभार करावा लागत असे. त्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक अधिकार किंवा कराचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक अधिकार नव्हते. यामुळं राजाला कोणत्याही प्रकारे कार्य करता येत नव्हतं. आणि मग अशा अनेक समस्या या 14व्या शतकाच्या शेवटी किंवा 15व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक समस्या निर्माण झाल्या. आणि मग या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे विचार मांडले. त्या काळामध्ये युरोपामध्ये जे राजकारणी लोक होते, जे व्यापारी लोक होते, जे साहित्यिक लोक होते किंवा जे थोडेफार विचार करणारे विचारवंत होते, यांनी वेगवेगळे विचार मांडण्यासाठी सुरुवात केली. तर या विचारवंतामध्ये आपल्याला कोलबर्ट, विल्यम प्रेटी, कॅथिलॉन, चाइल्ड, सेरा, डेव्हिड ह्यूम असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं आपल्याला घेता येतील. तर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे विचार मांडले आणि हे विचार असे एका पुस्तकामध्ये कुठे त्यांनी लिहून ठेवलेले नाहीत. त्यांच्या पत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या नोट्समध्ये हे विचार आपल्याला पाहायला मिळतात. तर अनेक विचारवंतांनी असे वेगवेगळे विचार त्या काळातल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मांडले आणि हे सर्व विचारांचं एकत्रीकरण करूनच आपण त्या विचारांना व्यापारवादी विचारसरणी असं आपण म्हणतो. तर व्यापारवादी विचारसरणी म्हणजे यावरून एक लक्षात आलं असेल की ही कोणी एका व्यक्तीनं मांडलेली नाही किंवा अमुक यांनी, जसं ॲडम स्मिथनं वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी अर्थशास्त्राचा जनक असं आपण म्हणतो, तसं एक व्यक्ती याच्या पाठीमागं नाही. याच्या पाठीमागं अनेक लोकांचा सहभाग आहे. अनेक लोकांच्या विचाराच्या विकासामधून ही विचारधारा निर्माण झालेली आहे. तर यामध्ये आपण काही जशी नावं घेतली, कोलबर्ट आहे, विल्यम पेट्री आहे, कॅथिलॉन आहे, चाइल्ड, सेरा, डेव्हिड ह्यूम, तसे अनेक विचारवंत आहेत. तसे या व्यापारवादी विचारसरणीचा उदय अनेक देशामध्ये सुद्धा झालेला आहे. एका देशामध्ये झाला असं नाही. तर यामध्ये आपल्याला इंग्लंडचं नाव घेता येईल, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, ऑस्ट्रिया आहे. या वेगवेगळ्या या सर्व देशामध्ये व्यापारवादाचा उदय झाला. आणि हा उदय होण्याचं कारण म्हणजे 14व्या शतकामध्ये ज्या आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या, त्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठीच नवीन विचार त्या काळामध्ये लोकांनी मांडले गेले. म्हणजे 15व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये प्रामुख्यानं हे विचार मांडले गेले. तर हे जे नवीन विचार आहेत, त्या काळातले नवीन विचार, त्या काळातल्या रूढीविरुद्ध विचार, त्या काळातले उदारमतवादी विचार, हे जे सर्व विचाराचे एकत्रीकरण करून त्याला व्यापारवादी विचारसरणी असं आपणाला म्हणता येईल. आता या ठिकाणी आपण नंतर व्यापारवादाचा अर्थ पाहूया.
व्यापारवादाचे अनेक व्याख्या आहेत, त्यापैकी 2-3 व्याख्या मी महत्त्वाच्या इथं निवडलेल्या आहेत. सुरुवातीला पहिली व्याख्या आहे H.L. हॅने, HANEY असं ते हॅनेचं स्पेलिंग आहे. हॅने म्हणतात किंवा हॅने असंही म्हणता येईल, आपल्याला उच्चार करता येईल. त्यांची व्याख्या अशी आहे की 16व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत युरोपातील राजकारणी लोकांमध्ये जे अर्थशास्त्रीय विचार प्रचलित होते त्या सर्व विचारांना एकत्रित व्यापारवाद असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता जे आपण चर्चा केली आहे, व्यापारवादाची पार्श्वभूमी पाहिलेली आहे, तर त्याचाच हा थोडक्यात अर्थ आहे की 16व्या शतकापासून किंवा 15व्या शतकाच्या उत्तरार्धापासून असं म्हटलं तरी चालेल, परंतु यांनी म्हटलं की 16व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत युरोपमध्ये राजकारणी व्यापारी लोकांमध्ये जे अर्थशास्त्रीय विचार प्रचलित होते त्या सर्व विचारांना एकत्रित व्यापारवाद असे म्हणतात. तर या व्याख्येमध्ये एकतर त्यामध्ये कालखंड सांगितलेला आहे पहिल्यांदा की 16व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंतचे विचार होते, त्यानंतर दुसरे निसर्गवादाचे विचार आलेले आहेत. आणि हे विचार कोणते, तर त्या काळामध्ये राजकारण लोकांमध्ये, व्यापारी लोकांमध्ये, साहित्यिक लोकांमध्ये किंवा वेगवेगळ्या विचारवंतांमध्ये अर्थशास्त्रीय विचार प्रचलित होते. अर्थात हे अर्थशास्त्रीय विचार कोणते होते ते आपण नंतर पाहणारच आहोत. परंतु व्यापाराला चालना देणे, एका देशाने दुसऱ्या देशाचे व्यापार करणे, त्यानंतर मौल्यवान वस्तूला प्राधान्य देणे, त्यानंतर आर्थिक सक्षमीकरण करणे, एका देशामध्ये जास्तीत जास्त संपत्ती मिळवणे, तर अशा प्रकारचे हे सगळे विचार आहेत. मौल्यवान धातूला प्राधान्य, हे सर्व विचार जे आहेत अर्थशास्त्री, याला अर्थशास्त्रीय विचार आपण म्हणतोय. सर्व हे विचार, या सर्व विचारांना एकत्रित व्यापारवाद असे म्हणतात. अशा प्रकारे H.L. हॅने यांनी व्याख्या केलेली आहे. दुसरी जी व्याख्या आहे ती ई मॉलर यांची व्याख्या आहे. त्यांची व्याख्या अशी आहे, व्यापारवाद म्हणजे केवळ राज्याची निर्मिती किंवा व्यापारवाद म्हणजे आर्थिक बाजूने राज्याची निर्मिती होय. आता इथं पहा, व्यापारवाद म्हणजे राज्याची निर्मिती, म्हणजे पूर्वी राजा होता, परंतु त्यांनी पुढे काय सांगितलं, किंवा व्यापारवाद म्हणजे आर्थिक बाजूने राज्याची निर्मिती होय. आर्थिक बाजूने म्हणजे राजाला आर्थिक अधिकार प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून जे विचार मांडले गेले ते विचार म्हणजे व्यापारवाद. अशा प्रकारचा अर्थ या हिमॉलर यांच्या व्याख्येमध्ये अभिप्रेत आहे. म्हणजे पूर्वी राजा होता, परंतु राजाला कुठलेही अधिकार नव्हते. खरी सत्ता होती पोपची सत्ता होती युरोपामध्ये, राजाला आर्थिक अधिकार नव्हते. तर आता यानंतर 16व्या शतकापासून काय झालं की राजाला आर्थिक अधिकार मिळू लागले, त्या अर्थाने राज्याचं आर्थिक सक्षमीकरण झालं, त्या अर्थाने राज्याची निर्मिती म्हणजे व्यापारवाद. अशा प्रकारची हिमॉलर यांनी व्याख्या केलेली आहे. तिसरी व्याख्या आहे ती आहे, व्यापारवाद म्हणजे मार्ग रोखणाऱ्या मध्ययुगीन विचाराविरुद्ध व रूढीविरुद्ध केलेले बंड होय. व्यापारवाद म्हणजे मार्ग रोखणाऱ्या मध्ययुगीन विचाराविरुद्ध व रूढीविरुद्ध केलेले बंड होय. तर या सुद्धा व्याख्येमध्ये काय दिलेलं आहे की मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजे 14व्या शतकापर्यंत युरोपमध्ये ज्या प्रथा होत्या, ज्या रूढी होत्या, जे वेगवेगळे जुने विचार होते, त्या विचाराला प्रतिरोध करून किंवा त्या विचाराच्या विरुद्ध जे विचार मांडले गेले ते वैचारिक बंड. इथं बंड म्हणजे काय सशस्त्र बंड नाही, हे वैचारिक बंड म्हणजे व्यापारवाद. आता या ठिकाणी मध्ययुगीन काळामध्ये रूढी परंपरा होती. रूढी परंपरेमध्ये भौतिक सुख किंवा भौतिक वस्तूंचा उपभोग याला प्राधान्य दिले नव्हतं. भौतिक उपभोग हा त्याज्य केलेला होता. तर पुढील काळामध्ये व्यापारवादामध्ये भौतिक उपभोगाला प्राधान्य दिलं. त्यानंतर लोकांचे हक्क, लोकांचे अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्य, हे सर्व मध्ययुगामध्ये याला विरोध होता. तर या सर्वांना मिळून आपण काय म्हटले, रूढी म्हणले. रूढी परंपरा की व्यक्तीला हक्क नाहीत, कामगारांचे हक्क मान्य केलेले नव्हते, त्या ठिकाणी व्यक्तीचं स्वातंत्र्य मान्य केलं नव्हतं, भौतिक वस्तूंचा उपभोग मान्य केलेला नव्हता. तर अशा प्रकारे हे सर्व जे विचार आहेत मध्ययुगीन काळातील, या विचाराच्या विरोधी जे वैचारिक बंड केलं, तर ते वैचारिक बंड म्हणजे व्यापारवाद होय. आता या 2-3 व्याख्येवरून आपल्याला थोडक्यात आपल्याला व्याख्या करता आली पाहिजे किंवा आपल्याला त्याचा अर्थ शोधन करता आलं पाहिजे किंवा आपण त्याचा अर्थ सांगितला पाहिजे. यामध्ये पहिला जो अर्थ आहे तो म्हणजे व्यापारवाद म्हणजे 15व्या शतकापासून किंवा 15व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 18व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत आर्थिक वर्चस्व निर्माण करण्यासाठी व आयातीपेक्षा निर्यात वाढवून त्यातील धनात्मक फरक मिळवण्याची जिज्ञासा असलेली विचारसरणी होय. तर या ठिकाणी वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा समावेश या
थोडक्यात व्याख्या दिली करण्यात आलेला आहे. एक तर पहिलं म्हणजे व्यापारवादाचा कालखंड आपण या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. व्यापारवाद हा 15व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते 18व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हा व्यापार होत होता. या व्यापारवादामध्ये आर्थिक वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. आर्थिक वर्चस्व म्हणजे राजाकडे संपत्ती असली पाहिजे, व्यक्तीकडे सुद्धा संपत्ती असली पाहिजे. तर यासाठी या काळामध्ये प्रयत्न केले जात होते. आणि राजाने ही संपत्ती कशी निर्माण करायची, तर त्या काळामध्ये निर्यात वाढवायची, प्रत्येकाने आपली निर्यात वाढवायची आणि आयात कमी ठेवायची. अर्थात निर्यात म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांना माहीत असेल की जेव्हा आपण वस्तूची विक्री करतो, दुसऱ्या देशातील लोकांना किंवा दुसऱ्या देशातील सरकारला वस्तूची विक्री करतो, त्याला निर्यात असं म्हणतात. आणि निर्यातमध्ये वस्तू विकल्यानंतर आपल्या देशाला पैसे मिळतात, रक्कम मिळते, त्याचा मोबदला मिळतो. आणि आयात म्हणजे जेव्हा दुसऱ्या देशाच्या वस्तू आपण खरेदी करतो, आपल्यातला एखाद्या व्यक्ती देशातला खरेदी करतो किंवा सरकार खरेदी करतं, त्याला आयात असं म्हणतात. आयातीमध्ये वस्तू घेतो आणि आपण त्यांना रक्कम देत असतो. तर निर्यात जर आयातीपेक्षा जास्त राहिली तर येणारी रक्कम ही आपल्याला जास्त राहील आणि आयात म्हणजे देणारी रक्कम ही कमी राहील. यामुळं आपोआप काय होईल, धनात्मक फरक निर्माण होईल. त्याला आपण आज व्यापार शेष असंसुद्धा म्हणतो किंवा व्यवहार शेष असं म्हणतो. तर हा धनात्मक आपला राहील अशी जिज्ञासा असलेली विचारसरणी म्हणजे व्यापारवादी विचारसरणी होय. तर थोडक्यात व्यापारवाद म्हणजे 15व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 18व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत आर्थिक वर्चस्व निर्माण करण्यासाठी व आयातीपेक्षा निर्यात वाढवून त्यातील धनात्मक फरक मिळवण्याची जिज्ञासा असलेली विचारसरणी होय. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यापारवादाची पार्श्वभूमी आणि व्यापारवादाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल असे मी अपेक्षा करतो. आणि पुढील आपण स्लाईड पाहूया, यावरून तुम्हाला व्यापारवाद थोडक्यात दृष्टिकोन लक्षात यावा. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे नेटवरील. तर बघा या ठिकाणी हा जो भाग आहे तर हा भाग भारत आहे, जगाचा नकाशा आहे. तर अशा प्रकारे समुद्रमार्गे त्या काळामध्ये व्यापारवादाला चालना मिळाली, व्यापार करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली. इकडं हा ऑस्ट्रेलिया आहे, त्यानंतर इथं हा जो भाग आहे तो युरोपचा भाग आहे, इथं हा जो भाग आहे तो उत्तर अमेरिका आहे, इकडं दक्षिण अमेरिका आहे. तर युरोपमधून दक्षिण अमेरिकेला दक्षिण अमेरिकेला, युरोपमधून उत्तर अमेरिकेला, युरोपमधून इकडं ऑस्ट्रेलियाकडे, युरोपमधून आशिया खंडाकडे. तर अशा प्रकारे या कालखंडामध्ये व्यापाराला चालना मिळाली. तर इथं ब्रिटिश दाखवलेले आहेत, त्यांचा झेंडा दाखवलेला आहे इथं. तर याचा अर्थ असा आहे की त्या काळामध्ये ब्रिटिशांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती आणि व्यापारवादाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. तर 15व्या शतकामध्ये प्रामुख्यानं व्यापार जो व्हायचा तर तो व्यापार हा अशा प्रकारे समुद्रमार्गे व्यापार होत होता. युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, इथं भारत आहे, आशिया खंड आहे आणि इथं ऑस्ट्रेलिया आहे. तर अशा प्रकारे हा व्यापार होत होता. एक तुम्हाला व्यापारवादाची पुसटची कल्पना यावी तर म्हणून दिलेलं आहे. यानंतर पुढचा जो आपल्याला महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा आहे तर तो म्हणजे व्यापारवाद उदयाची कारणे, कॉजेस ऑफ राईज ऑफ मर्कंटायलिझम. तर व्यापारवाद का निर्माण झाला तसं पार्श्वभूमीमध्ये सर्व हे आलेलंच आहे. पार्श्वभूमीमध्ये आपण उजळा घेतला आहे की मध्ययुगामध्ये सरंजाम किंवा मध्ययुगामध्ये ज्या अनेक रूढी परंपरा होत्या, जे विचार होते, त्या विचाराला प्रतिकार किंवा म्हणून जे नवीन विचार स्वीकारले तर ते सर्व नवीन विचारच व्यापारवादाच्या उदयाला कारणीभूत ठरलेले आहेत. तरी पण अशी कोणती परिस्थिती निर्माण होती किंवा पोषक वातावरण निर्माण झालं की ज्यामुळं व्यापारवाद हा निर्माण झालेला आहे किंवा उदयास आलेला आहे युरोपमध्ये. तर यामध्ये पहिलं जे कारण आहे ते कारण आहे सरंजामशाहीचा असतं. तर मध्ययुगामध्ये सरंजामशाही होते. सरंजामशाहीमध्ये जमीनदार आणि जमिनीवर काम करणारे कुळ किंवा शेतकरी हे असे दोन वेगवेगळे गट होते. जमीनदाराकडून या कुळांचं शोषण व्हायचं, अतिशय कमी किमती किंवा बिगर मोबदला सुद्धा या ठिकाणी जमीनदार त्यांच्याकडून काम करून घेत असेल. जमीनदार हे शेतकऱ्यांचं शोषण करत होते. याचबरोबर काही ठिकाणी गुलामीची सुद्धा युरोपमध्ये प्रथा होती. गुलाम आणि गुलामांचे मालक असे दोन वर्ग होते आणि अमानुषपणे छळ हा गुलामांचा होत होता. आणि मग या दोन्ही परिस्थितीच्या विरुद्धात विचार मांडले गेले आणि गुलामगिरी संपुष्टात आली आणि सरंजामशाहीसुद्धा संपुष्टात येण्यास सुरुवात झाली. यामुळं काय झालं की गुलाम मुक्त होऊ लागले आणि
गुलाम म्हणून काम करण्याऐवजी आता ते कामगार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अनेक शेतकरी सुद्धा सरंजामच्या दाराकडून किंवा जमीनदाराकडून सरंजामदाराकडून मुक्त झाले आणि त्यांनी कामगार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सरंजामशाहीचं सुद्धा काही प्रमाणामध्ये स्वरूप बदललं. पूर्वी ते अन्नधान्याचं उत्पादन घेत होते, त्यानंतर ते व्यापारी पिकाचं वगैरे उत्पादन घेऊ लागले आणि अशा प्रकारे हा जो एकंदरीत बदल आहे, तर त्या बदलामुळं सरंजामशाही ही बंद झाली किंवा कमी होऊ लागली आणि त्याऐवजी लोकांनी नवीन विचार स्वीकारले आणि हे सर्व नवीन विचार व्यापारवादाला पोषक होते, व्यापारवाद उदय होण्याला कारणीभूत होते. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे धर्म सुधारणा चळवळ. त्या काळामध्ये धार्मिक सुधारणा सुद्धा 15व्या शतकाच्या उत्तरार्धापासून झाल्या. आता 15व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या पूर्वी परिस्थिती कशी होती, तर त्या ठिकाणी युरोपमध्ये रोमन कॅथॉलिक पंथाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि मग रोमन कॅथॉलिक पंथामध्ये वेगवेगळ्या घटना ह्या त्याज्य मानल्या होत्या. म्हणजे भौतिक सुखाचा उपभोग घ्यायचा नाही, पैशाचा वापर त्या ठिकाणी करायचा नाही, व्यक्ती स्वातंत्र्य त्याज्य मानलं होतं, व्यक्तीचे हक्क त्यांनी त्याज्य मानले होते, म्हणजे त्याला विरोध किंवा ते त्यांच्या धर्मामध्ये बसत नव्हता. तर याच्या विरुद्ध मार्टिन ल्युथर यांनी या कॅथॉलिक पंथाविरोधात धर्म सुधारणा चळवळ सुरू केली आणि यातून एक नवीन प्रोटेस्टंट पंथ उदयास आला. हा पंथ हा कॅथॉलिक पंथापेक्षा उदारमतवादी पंथ आहे. या पंथामध्ये त्यांनी भौतिक वस्तूंचा उपभोग मान्य केला, व्यक्ती स्वातंत्र्य मान्य केलं, त्याचबरोबर कामगारांचे हक्क मान्य केले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोपऐवजी राजाची सत्ता त्यांनी मान्य केली. पोपचे सर्व विचार धार्मिक होते, तर त्याच्याऐवजी राजाला अधिकार देण्यासंदर्भात ही सत्ता मान्य केली. अशा प्रकारे धर्मसुधारणा चळवळ ही युरोपमध्ये झाली आणि धर्मसुधारणा चळवळसुद्धा व्यापारवाद निर्माण होण्याला काही प्रमाणामध्ये कारणीभूत ठरलेली आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तर तो आहे सागरी मार्गाचे शोध. तर सागरी मार्गाचे शोध याला कारण काय, का सागरी मार्गाचे शोध लागले, तर त्या काळामध्ये होकायंत्राचा शोध लागला. कारण सागरी प्रवास करायचा असेल तर समुद्रामध्ये दिशा मिळाली पाहिजे, दिशा कळाली पाहिजे, कोणत्या दिशेला आपण जायचं आहे. तर ही दिशा उत्तर दक्षिण दिशा या होकायंत्रामुळे समजू लागली आणि मग दिशा ठरवून मग त्या दिशेप्रमाणे होकायंत्राने दर्शवलेल्या दिशेप्रमाणे लोक सागरामध्ये प्रवास करू लागले आणि मग या सागरी मार्गाच्या शोधामधूनच आपल्याला माहिती आहे की अमेरिकेचा शोध लागला साधारणतः 1492 मध्ये, भारताचा शोध लागला 1498 मध्ये आणि मग या राष्ट्राचे अमेरिकेचा संबंध युरोपशी आला, भारताचा संबंध युरोपशी आला, ऑस्ट्रेलियाचा संबंध युरोपशी आला, वेगवेगळ्या देशांचे आशिया खंडातील वेगवेगळ्या देशांचे संपर्क युरोपमध्ये आला आणि ब्रिटिशांचं राज्य किंवा युरोपमधील लोकांचं राज्य जगावर निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली. तर सागरी मार्गामुळं प्रवास हा वाढला किंवा होकायंत्रामुळे त्यांना दिशा समजू लागली आणि वेगवेगळ्या देशांचे शोध लागले. तर हे सुद्धा कारण व्यापारवाद निर्माण होण्याला काही अंशी आहे किंवा यामुळं व्यापार उदयाला पोषक वातावरण निर्माण झालं. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तर तो चौथा मुद्दा आहे पैशाचा वापर. हा चौथा मुद्दा पैशाचा वापर होऊ लागला. आता मध्ययुगामध्ये पैशाचा वापर नव्हता, तर त्या ठिकाणी वस्तुविनिमय पद्धत होती. आता वस्तुविनिमय पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाची अडचण जर कोणती होती तर ती सर्वात महत्त्वाची अडचण होती म्हणजे गरजाच्या दुहेरी संयोगाचा अभाव. गरजाचा दुहेरी संयोग झाला पाहिजे, म्हणजे पैशाऐवजी एक वस्तू दुसऱ्याला देणे आणि दुसऱ्याची वस्तू आपण घेणे, अशा प्रकारे या ठिकाणी सर्व व्यवहार चालत होते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजा उदाहरणार्थ आपल्याकडे एक वस्तू आहे, तर त्याच वस्तूची गरज दुसऱ्या व्यक्तीला पाहिजे आणि त्याच्याकडे जी वस्तू आहे ती गरज आपल्याला पाहिजे. समजा एका व्यक्तीकडे गाय आहे आणि दुसऱ्या व्यक्तीकडे गहू आहे, तर इथं गरज पाहिजे ज्या व्यक्तीकडे गाय आहे त्याला गव्हाची गरज पाहिजे आणि ज्याच्याकडे गहू आहेत त्याला गाईची गरज पाहिजे. तर असं झालं तर तो व्यवहार संपन्न होईल, अन्यथा व्यवहार संपन्न होत नाही. तर या 15व्या शतकाच्या उत्तरार्धानंतर वस्तू विनिमयाऐवजी पैशाचा वापर होऊ लागला. पैशामध्ये लोक कर्ज घेऊ लागले, कर्जाची परतफेड करू लागले, पैशाच्या सहाय्यानं संपत्तीचा साठा ठेवू लागले आणि हा सर्व जो प्रकार आहे किंवा हे सर्व पैशाचा वापर आर्थिक व्यवहार वाढले आणि
हे सर्व आर्थिक व्यवहार वाढल्यामुळं व्यापारवाद उदय होण्याला एक निमित्त किंवा कारण ठरलेलं आहे, किंवा पैशाचा वापर वाढल्यामुळे सुद्धा व्यापारवाद उदयास आलेला आहे. त्यानंतर हे पुढचा जो भाग आहे तो आहे व्यापाराधिक्य. व्यापाराधिक्य निर्माण होऊ लागले असं आपल्याला म्हणता येईल, कारण व्यापारवादाच्या काळामध्ये मौल्यवान धातूला अधिक महत्त्व आलं होतं. आणि हा मौल्यवान धातू मिळवायचा कसा, तर व्यापाराधिक्य निर्माण करून. व्यापाराधिक्य कसं निर्माण करायचं, आपण निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये करायची आणि आयात मात्र कमी करायची. निर्यातीमुळं वस्तू विकतील आणि आयातीमुळं वस्तू कमी खरेदी केल्या जातील किंवा कमी पैसे दुसरे जातील. आता यामध्ये सुद्धा फरक जर बारकाईने आपण अभ्यास केला तर निर्यात म्हणजे सर्वच वस्तूच्या निर्यातीवर बंधन किंवा सर्वच वस्तूच्या निर्यातीला प्राधान्य दिले गेले नव्हते किंवा सर्वच वस्तूच्या आयातीवर बंधन नव्हते. तर यामध्ये कच्च्या मालाची आयात करायची, त्यावर कुठल्याही प्रकारचे टॅक्स लावायचे नाहीत, कारण दुसऱ्याकडून कच्चा माल घ्यायचा आपल्या देशामध्ये, त्याचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करायचं आणि त्या वस्तू दुसऱ्या देशाला आपण विकायच्या. आणि आपल्या देशातील कच्च्या मालाची निर्यात मात्र आपण करायची नाही, त्यावर टॅक्स कर आकारायचे. तर अशा प्रकारे भूमिका त्या काळामध्ये होती, जेणेकरून देशामध्ये पैसा अधिक प्रमाणामध्ये येईल आणि आपला पैसा दुसऱ्या देशामध्ये कमी प्रमाणामध्ये जाईल. अशा प्रकारचं धोरण, अशा प्रकारचे विचार त्या काळामध्ये स्वीकारले होते. यामुळं व्यापाराधिक्य निर्माण झालं. तर हे सुद्धा कारण व्यापारवादाच्या उदयाचं आहे. त्यानंतर 6वा जो मुद्दा आहे हा, तर तो विद्येचे पुनर्जीवन. विद्येचे पुनर्जीवन आपला दुसराही शब्द वापरता येईल, वैचारिक चळवळ किंवा वैचारिक चळवळीचा प्रभाव. तर वैचारिक चळवळ म्हणजे मध्ययुगाच्या शेवटी वेगवेगळे वैचारिक बदल झाले. या वैचारिक बदलाचा आपण विद्येचे पुनर्जीवन असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे पारंपरिक दृष्टिकोन जो होता, तर त्या पारंपरिक दृष्टिकोनाच्या ऐवजी नवीन आधुनिक दृष्टिकोन या कालखंडामध्ये स्वीकारला गेला आणि त्या ठिकाणी एक नवीन वातावरण तयार झालं. कारण जेव्हा दुसऱ्याचे दृष्टिकोन आपण स्वीकारतो, या देशातून दुसऱ्या देशामध्ये लोक जातात, तर त्या लोकांसोबत लोकांचे विचार जाऊ लागले. व्यापारवादामध्ये किंवा सुरुवातीला युरोपमधले लोक अमेरिकेत जाऊ लागले, म्हणजे युरोपचे विचारसुद्धा काही अंशी अमेरिकेत जाऊ लागले. युरोपचे विचार काही अंशी भारतात आले, ऑस्ट्रेलियामध्ये गेले. तर विचार म्हणजे त्यांचं राहणीमान, त्यानंतर त्या ठिकाणची संस्कृती, त्या ठिकाणची कला, त्या ठिकाणचं वैद्यकशास्त्राचं नॉलेज, खगोलशास्त्राचं नॉलेज, हे सर्व नवीन विचाराचा प्रसार वेगवेगळ्या देशामध्ये झाला आणि यामुळं हे व्यापारवादाचा उदय झालेला आहे. त्यानंतर 7वा जो मुद्दा आहे, तर तो आहे हा सरकारी खर्चातील वाढ. सरकारच्या खर्चामध्ये वाढ झाली. सरकारच्या खर्चामध्ये का वाढ झाली, कारण सरकारकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या, जबाबदाऱ्यामध्ये वाढ झाली. उदाहरणामध्ये संरक्षण, दुसऱ्या देशापासून संरक्षण करणे, कारण व्यापारवादाच्या काळामध्ये साम्राज्यवाद मोठ्या प्रमाणामध्ये पसरण्यास सुरुवात झाली होती. एका देशाने दुसरा देश काबीज करणे, त्या देशातली संपत्ती मिळवली आणि मौल्यवान वस्तू साठा करणे, अशा प्रकारचं धोरण या व्यापारवादामध्ये होतं. तर राजाने काय केलं पाहिजे किंवा त्या सरकारने त्या देशातील लोकांचं संरक्षण केलं पाहिजे आणि म्हणून संरक्षणाचा खर्च म्हणून राजाच्या खर्चामध्ये वाढ झाली. त्याचबरोबर लोकांच्या गरजांची पूर्तता करणे, गरजांची पूर्तता करण्यासाठी सुद्धा पैशाची आवश्यकता असते, त्यामुळं या खर्चामध्ये वाढ झालेली आहे. तर अशामुळे राजाच्या खर्चामध्ये वाढ झाली आणि ही जी बाब आहे ही बाब कसे व्यापारवादाला अनुकूल बाब आहे. त्यानंतर कर आकारणे. तर राजाचा खर्च वाढल्यानंतर खर्च जर पूर्ण करायचा असेल तर त्याला कर आकारणीचे अधिकार राजाला मिळाले पाहिजेत. म्हणून व्यापारवादाच्या काळामध्ये कर आकारणीचे अधिकार राजाला मिळाले. युरोपमध्ये राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध होत होती आणि हा युद्ध होणे म्हणजे युद्धाचा खर्च वाढणे. युद्धाचा खर्च भरून काढायचा असेल तर पुन्हा लोकांवर कर आकारायचे आणि हा खर्च भरून काढायचा. तर हे जे वातावरण आहे हे वातावरण व्यापारवादाला अनुकूल वातावरण होतं, कारण कर आकारल्यामुळं राजाच्या संपत्तीमध्ये वाढ होऊ लागली, राजाचं उत्पन्न वाढलं. तर हे सर्व विचार व्यापार किंवा हा सर्व बदल व्यापारवादाच्या उदयाला कारणीभूत ठरलेला आहे. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तर तो आहे साम्राज्यवादाचा पुरस्कार. साम्राज्यवाद, आपल्याकडे ब्रिटिशांचा साम्राज्यवाद होता
साम्राज्यवाद म्हणजे एकाच देशाचं वेगवेगळ्या देशावर सत्ता असणे. असं म्हणतात की ब्रिटिशांच्या राज्यावरील सूर्य मावळत नव्हता. ब्रिटिशांच्या राज्यावर सूर्य मावळत नव्हता म्हणजे एकाच देशावर सूर्य स्थिर होता असं नाही. जिथं जिथं कुठं समजा आज सूर्य मावळायला गेला तर जिथं सूर्य आहे तिथं त्या देशामध्ये त्याची सत्ता आहेच. समजा भारतामध्ये सूर्य मावळा असेल तर तिकडं ऑस्ट्रेलियामध्ये सत्ता त्याची होतीच, त्या ठिकाणी तिचं सूर्य आहेच. अशा अर्थाने हे वाक्य म्हणतात. तर साम्राज्यवादाचा पुरस्कार व्यापारवादाच्या काळामध्ये केला गेला. त्याचं कारण सुद्धा आहे की राजाचा खर्च वाढला. खर्च वाढल्यामुळे उत्पन्नाचे मार्ग त्यावेळेस फारसे नव्हते, मर्यादित मार्ग होते. व्यापार हाच एक उत्पन्नाचा मार्ग होता, व्यापार आणि कर. तर असाही विचार पडाला की एका देशाने दुसरा देश काबीज करायचा, दुसऱ्या देशावर सत्ता मिळवायची आणि त्या ठिकाणच्या संपत्तीचं शोषण करायचं. आपण सुद्धा त्याला धननिस्सारण असं दादाभाई नौरोजीने सिद्धांत भारताच्या बाबतीत, भारत आणि इंग्लंडच्या बाबतीत त्या काळामध्ये मांडलेला आहे. तर मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाचं शोषण करायचं. तर असा साम्राज्यवादाचा पुरस्कार या कालखंडामध्ये केला गेला. तर हा साम्राज्यवादाचा पुरस्कार हा सुद्धा व्यापारवाद उदयाला कारणीभूत ठरलेला आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे नवीन कामगार वर्गाचा किंवा नवीन कामगार वर्ग निर्माण झाला. नवीन कामगार वर्ग कसा निर्माण झाला आपण या पहिल्या मुद्द्यामध्ये पाहिलं आहे. कोणत्या सरंजामशाहीचं असतं यामध्ये असं पाहिलं आहे की जमीनदारी पद्धत, त्यानंतर गुलामगिरी पद्धत, या सर्व ज्या पद्धती आहेत त्या सर्व पद्धती बंद होऊ लागल्या, त्यांचा अंत झालेला आहे. मग जमीनदाराकडचे जे शेतकरी रिकामे झाले ते कामगार म्हणून काम करू लागले. गुलामगाराकडचे गुलाम जे रिकामे झाले ते कामगार म्हणून काम करू गेले. आणि या व्यापारवादी विचारसरणीने किंवा नवीन जो प्रोटेस्टंट पंथ होता मार्टिन लुथर यांचा, तर त्यांनी कामगारांचे हक्क मान्य केले. आणि कामगारांचे हक्क मान्य केल्यामुळं नवीन कामगार वर्ग उदयास आला. म्हणजे पूर्वी गुलाम म्हणून जे लोक काम करू लागले त्याच्याऐवजी आता ते नवीन कामगार म्हणून काम करू लागले. जे सरंजामदार काम करत होते त्याच्याऐवजी ते आता कामगार म्हणून काम करू लागले. तर नवीन कामगार वर्ग उदयास आला. आणि मग या कामगाराच्या नवीन गरजा निर्माण झाल्या. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या उत्पादन वाढवावं लागलं. उत्पादन वाढवण्यासाठी पुन्हा कामगारांना कामावर काढून किंवा कामावर ठेवून घेणे, त्यामुळं पुन्हा व्यापार वाढणे, ही सर्व प्रक्रिया अशी होत गेली. आणि एकंदरीत व्यापारवादाचा 15व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या नंतर हा युरोपमध्ये उदय झालेला आहे. तर अशा प्रकारे या वरील सर्व कारणामुळं व्यापारवादाचा उदय झालेला आहे. तर या कारणामध्ये सरंजामशाहीचं असतं, धर्मसुधारणा चळवळ, सागरी मार्गाचे शोध, पैशाचा वापर, व्यापाराधिक निर्माण झाले, विद्येचे पुनर्जीवन म्हणजे वैचारिक चळवळ, त्यानंतर सरकारी खर्चात वाढ, कर आकारणी, साम्राज्यवादाचा पुरस्कार, नवीन कामगार वर्ग, या सर्वच कारणामुळे व्यापारवाद युरोपमध्ये उदयास आलेला आहे. तर यानंतर थोडक्यात व्यापारवाद एक तुम्हाला थोडे लक्षात यावं, आणखीन थोडं जर एखाद्या डायग्राम दिली, आपण संख्याशास्त्रामध्ये पाहतो की एखादं विश्लेषण, एखादी माहिती जर डायग्रामच्या सहाय्याने आपण पाहिली, आकृतीच्या सहाय्याने पाहिली तर ती दीर्घकाळापर्यंत स्मरणामध्ये राहते आणि पाहण्यासाठी सुद्धा ती आकर्षक वाटते. आणि म्हणून या ठिकाणी एक तुम्हाला डायग्राम दिलेला आहे. इथं मध्ये मर्कंटायलिझम म्हणजे हा व्यापारवाद आहे. आणि व्यापारवादाची वैशिष्ट्ये किंवा व्यापारवाद निर्माण होण्याची कारणे किंवा त्या काळातील जे सर्व व्यवहार कसे चालत होते, त्याची धोरणे काय होती, ही सर्व धोरणे त्याची वेगवेगळ्या बाजूला दिलेली आहेत. आता इथं पहा, ह्या सर्व धोरणांचं विश्लेषण व्यापारवाद उदयाच्या कारणामध्ये आलेलंच आहे. लो ऑर नो टॅक्सेस ऑन इम्पोर्ट्स ऑफ रॉ मटेरियल, म्हणजे तुम्हाला सांगितलं की व्यापार अधिक निर्माण होत असं या मुद्द्यात मी हा चर्चा केलेला आहे मुद्दा, की ज्या वस्तू आपण आयात करतो, कोणत्या आयात येतं खालचा भाग महत्त्वाचा आहे, रॉ मटेरियल, इम्पोर्ट्स ऑफ रॉ मटेरियल, म्हणजे यावर कर आकारायचा नाही किंवा आकारला तरी फार लो, अतिशय कमी कर आकारायचा किंवा लो ऑर नो टॅक्सेस ऑन इम्पोर्ट्स ऑफ रॉ मटेरियल, त्यावर टॅक्सेस आकारायचा नाही. म्हणजे दुसऱ्यातून कच्चा माल आपल्या देशामध्ये यायचा असेल तर त्याला प्राधान्य द्यायचं. तर अशा प्रकारचं हे धोरण होतं. बघा हायलाईट आपण पाहूया. त्यानंतर हाय टॅक्सेस ऑन इम्पोर्ट्स ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट्स. आता टॅक्सेस कशावर आकारायचे, तर इथं इम्पोर्ट्स ऑफ रॉ मटेरियल नाही तर टॅक्स आकारायचे फिनिश्ड प्रोडक्ट्स म्हणजे फायनल गुड्स, तर अंतिम वस्तू आपण म्हणतो किंवा तयार वस्तू, पक्क्या वस्तू असं आपण म्हणतो. पक्क्या वस्तूंची जेव्हा आपण आयात करतो त्यावर मात्र आपण कर आकारायचा, म्हणजे पक्क्या वस्तूच्या निर्यातीला आपण प्राधान्य द्यायचं आहे
आयातीला प्राधान्य द्यायचं नाही. नो यूज ऑफ फॉरेन शिप्स फॉर फॉरेन ट्रेड, म्हणजे परकीय व्यापारासाठी दुसऱ्या देशाच्या जहाजांचा उपयोग करायचा नाही. कारण का करत नाही? कारण त्या देशाला त्या जहाजाचं आपल्याला शिपचं भाडं द्यावं लागेल आणि त्या भाड्याच्या रूपाने आपला पैसा त्यांना जाईल. तर असं जाऊ नये म्हणून हे स्वतःने त्या काळामध्ये धोरण स्वीकारलं. नो टॅक्सेस ऑन एक्सपोर्ट्स ऑफ फिनिश्ड गुड्स, म्हणजे आपण ज्या अंतिम वस्तू दुसऱ्या देशाला विकतो तर त्या वस्तूवर कर आकारायचा नाही. त्यानंतर कॉलोनाइज्ड बॅन्ड फ्रॉम ट्रेडिंग विथ अदर नेशन्स, म्हणजे दुसऱ्या देशाचा साम्राज्यवाद आपण स्वीकारायचा नाही. हाय टॅक्सेस ऑन एक्सपोर्ट ऑफ रॉ मटेरियल, म्हणजे जर आपण कच्च्या मालाची विक्री करत असेल तर त्या कच्च्या मालाच्या विक्रीवर सुद्धा कर आकारायचे. नो एक्सपोर्टेशन ऑफ प्रिसियस मेटल्स, म्हणजे जे मौल्यवान वस्तू आहेत त्याचं सुद्धा एक्सपोर्टेशन, म्हणजे किंवा आपण त्याला एक्सपोर्ट असं म्हणतो, तर निर्यात करायची नाही. यूज ऑफ स्टेपल पोर्ट्स, म्हणजे आपल्याच पोर्ट्सचा उपयोग करायचा. आणि गव्हर्नमेंट हेल्प्स होम इंडस्ट्री ग्रो, म्हणजे गव्हर्नमेंटने काय करायचं, देशांतर्गत वस्तूच्या उत्पादनाला प्राधान्य द्यायचं किंवा देशांतर्गत वस्तूचं जे उद्योग आहेत तर त्याला प्राधान्य द्यायचं. तर अशा प्रकारे हे थोडक्यामध्ये आपल्याला व्यापारवादाची धोरणे किंवा त्याची जी उदयाची कारणे, त्याची वैशिष्ट्ये म्हणा, सर्वच एकत्रित असं या डायग्राममध्ये आपण घेतलेलं आहे. यावरून आपल्याला व्यापारवादाची चांगल्या प्रकारे कल्पना येईल. तर आता ही व्यापारवादाचे जे टीका आहेत तर त्या टीका आपण या ठिकाणी नंतर घेणार आहोत. तर अशा प्रकारे हा भाग तुम्हाला समजला असेल अशा प्रकारे मी अपेक्षा करतो आणि सर्वांनी हा भाग ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.